JBCचे पुण्यामध्ये पेशंट मोठ्या प्रमाणात आहेत आढळलेले आहेत आणि नांदेडला पुणे मुंबईवरले प्रवासी आणि विद्यार्थी जास्त प्रमाणात येत राहतात. त्यासाठी प्रादुर्भाव इथं होऊ शकतो यासाठी आपली तयारी करावी. प्रशासनाचं आव्हान काय असणार? निश्चितच पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये काही दिवसामध्ये गुलनबॅरी सिंड्रोमचे पेशंट आढळून आलेले आहेत. पण आपल्या माध्यमातून मी नांदेडच्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की आपल्याकडे सध्या एकही रुग्ण गुलनबॅरी सिंड्रोमचा नाही आहे आणि हा आजार असा कोविडसारखा नाही आहे की जे पसरायला. हा ऑटोइम्युन आजार आहे. त्याच्यामुळे आणि थोडंसं याच्यामध्ये वॉटरबॉर्न ज्याला पाण्याच्या माध्यमातून होण्याची शक्यता अशी त्यांनी शक्यता दाखवली आहे. त्यामुळं सध्या नांदेडच्या जनतेने याची काय घाबरायची बिलकुल गरज नाही आहे. त्याच्यामध्ये आपली प्रशासन आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. आपण गुलनबॅरी सिंड्रोमसाठी पण आपले 5 बेड आपण तयार करून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये व्हेंटिलेटरी सपोर्ट, ऑक्सिजन सपोर्ट्स पण आपण करून ठेवलेले आहेत आणि आपल्याकडे ही साथ येईल याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळं जनतेने ह्याच्यामध्ये फक्त काळजी घ्यायचं कारण आहे, कोणीही घाबरून जायचं कारण नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्या मार्फत मी जनतेला सांगू इच्छितो की आपल्याला याच्यामध्ये लोकांनी जे अर्धवट शिजलेलं मटण असेल किंवा अर्धवट शिजलेलं अन्न असेल अशा गोष्टी खाऊ नयेत. पाणी देखील आपण स्वच्छ उकळून प्यावं आणि नेहमी आपण आपले हात स्वच्छ धुवूनच जेवण करावं. हे 2-4 गोष्टी आपण काळजी घेतलात तरी निश्चितच या गुलनबॅरी सिंड्रोमपासून आपण दूर राहू शकतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने होणारे लक्षणं म्हणजे याच्यामध्ये हातापायाला येणारा अशक्तपणा, विकनेस असेल किंवा पॅरालिसिस ज्याला म्हणतो आपण, हे सुरुवातीला लक्षण आहे त्याचं आणि तो पॅरालिसिस हळूहळू पायापासून सुरू होऊन रेस्पिरेशनपर्यंत येत असतो आणि ह्याच्यामध्ये स्पेसिफिक असं ट्रीटमेंट इम्युनोग्लोबिन सोडल्याशिवाय असं स्पेसिफिक ट्रीटमेंट असं काय त्याला नाही आहे. त्यामुळं इम्युनोग्लोबिन्स देणे आणि व्हेंटिलेटरी सपोर्ट आणि ऑक्सिजन सपोर्ट हा एक महत्त्वाचा त्याला एक ट्रीटमेंट आहे आणि निश्चितच कोणी घाबरायचं मुळीच कारण नाही.